अच्छा, दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आज आखरीत घडलं। सोमवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आणि या आगीत 3 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झालाय। साधारण 4 वर्षांपूर्वी याच रुग्णालयात अशीच आगीची घटना घडली होती आणि त्यावेळी सुद्धा एका बालकाचा मृत्यू झाला होता, पण तरी सुद्धा त्या दुर्घटनेनंतरही या मुर्दाड व्यवस्थेने कोणताच धडा घेतलेला नाहीये। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातला हा नवजात शिशु कक्ष। अवघ्या 24 तासांपूर्वी या कक्षात अनेकांच्या स्वप्नांची धडधड सुरू होती। कुणी आपल्या पहिल्या अपत्याच्या आनंदात होतं, तर कुणी आपल्या बाळाला कुशीत घेण्यासाठी आतुर होतं। पण सोमवारी पहाटे याच कक्षातल्या एका व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला आणि स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत 3 बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। अवघ्या काही मिनिटात अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली। त्यांचा जन्माचा आनंद घेण्यापूर्वीच त्यांच्या विरहाची दुर्दैवी वेळ त्यांच्या पालकांवर आली। फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये बिझी असतात, स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेण्यामध्ये बिझी असतात। स्वतः त्या ठिकाणी खरोखर जर लक्ष दिलं असतं, आरोग्यमंत्री असो, पालकमंत्री असो, मुख्यमंत्री असो, यांचा जर धाक असता तर फायर ऑडिट झालं असतं ना। इथे येणारा लेकरू, इथे येणारे माणसं, ही जी परिवार आहे गरीब असतात ना। श्रीमंताचं लोक येतच नाही इथे, श्रीमंताचं लेकरू मरत नाही, पण गरीबाचं मेलं। 3 लेकरं मेली। 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते, तर मी सगळ्यांना एवढीच सांगन, आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई, आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असं, तर मग त्यांची खैर नाहीये, एवढा लक्षात ठेवा त्यांनी। प्रशासन सुद्धा ती जबाबदारी झटकत आहे। पालकमंत्री महोदयांनी यापूर्वीच जर अशा पद्धतीची या प्रशासनाच्या संदर्भात जर बैठक घेतली असती, आज ते चौकशीचे आदेश देत आहेत, पण यापूर्वी जर बैठक घेतली असती तर चौकशीचे आदेश देण्याचे काम पडले नसते आणि नाहक मुलांचा बळी गेला नसता। कसं आहे की त्यावेळेस फक्त ऑडिट केल्यासारखं दाखवतं, एखाद्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला निलंबित केलं जातं आणि विषय तिथं दाबला जातो। कॉन्ट्रॅक्टरवर कधीच तिथं कारवाई केली जात नाही। आमचं मत असं आहे की बाबांनो, एखादा व्यक्ती जर जबाबदार असेल तर निलंबित कशाला करता, त्याला घरी पाठवा, आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका। रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात नुकतीच जन्माला आलेली तब्बल 9 बालकं उपचारांसाठी दाखल होती। यापैकी कुणाला श्वास घ्यायला त्रास होत होता, तर कुणाचं वजन कमी होतं, म्हणून त्यांना इन्क्युबेटर्समध्ये ठेवण्यात आलं। पण सोमवारी पहाटे 3:30च्या सुमारास नवजात शिशु कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला। स्फोटाच्या नंतर अवघ्या काही मिनिटात ही आग संपूर्ण कक्षात पसरली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून जळत्या शिशु कक्षातून 6 बालकांना सुखरूप बाहेर काढलं, पण 3 बालकांचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या मुखेड गावच्या गायत्री चोपडे यांच्या बाळाला याच शिशु कक्षात दाखल करण्यात आलं होतं। या आगीत त्यांच्या मुलाचाही मृत्यू झालाय, पण बाळाच्या आईला मुलगा मरण पावल्याची माहिती द्यायची कशी, या पेचात चोपडे कुटुंबीय आहे। चोपड़े है और वो बरूड में एडमिट है, उसका सीजरिन हुआ है। बच्चे को यहाँ लाए थे हमने, 4 दिन हो गए। बच्चे कल हम देख के गए तो बच्चा अच्छा था, ये आग लगने से बच्चे की जान चली गई। माँ को बताया कि अभी तक क्या बताया? नहीं बताए, माँ को नहीं बताए, पता ही नहीं। उसने बच्चा मेरा बच्चा कहाँ है, तो हमने उसको बताया कि यहीं है बरूड में, पीलिया हो गया, कांच में रखा है। या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला।
अमरावती येथील स्त्री रुग्णालयात पहाटे लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतल्या दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल अशा शब्दात त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर हे फार दुर्दैवी आहे. त्यांचा जीव परत आणता येत नाही, पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केली आहे. आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत. खरं तर ही घटना जी घडली आहे ती चौकशी आणि ती पुढे येईल. सगळ्याच गोष्टीची चौकशी होईल. मुळातच फायर सेफ्टीचे नॉर्म्स आणि त्याचं ऑडिट झालं असेल तर ते कसं झालं, पार्ट फर्स्ट आहे. मशिनरी जर असतील तर त्या मशिनरी अशा पद्धतीच्या योग्य होत्या की अयोग्य होत्या, या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. या 8 दिवसांच्या मध्ये या सगळ्या चौकशीच्या अहवालामध्ये प्रत्यक्षात सगळे एक्सपर्ट्स आपल्या करेक्ट अशा पद्धतीच्या ओपिनियनने आपली फाइंडिंग्स काढतील. त्या फाइंडिंग्सप्रमाणे त्या सगळ्यांच्या वरती आपण आरोप निश्चिती करावी. ज्या वेळेला आपण ही आस्थापना सुरू करतोय त्यावेळेला त्या आस्थापनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षितच आहे. आणि जर ते झालं नसेल चालू तर का नाही झालं चालू, पण प्रत्यक्ष याच्याबद्दलची जी काही एक्सपर्टची टीम आहे त्या एक्सपर्टच्या टीमचं ओपिनियन घेऊन आपण त्याच्यावरती पुढे. गंभीर बाब म्हणजे 3 वर्षांपूर्वी याच रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी सुद्धा एका बालकाचा मृत्यू झाला. परिणामी जुन्या बिल्डिंगमधून हे रुग्णालय नव्या इमारतीमध्ये हलवण्यात आलं होतं. पण तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेनं नवी यंत्रसामुग्री आणि सुविधांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. खुद्द शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनीच सदोष सुविधा पुरवल्याचा आरोप केलाय. तर कंत्राटदाराची चौकशी करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. या घटनेची सर्वप्रथम चौकशी व्हायला पाहिजे, कारण याच्यामध्ये काही इलेक्ट्रिकलचं ओव्हरलोड झालं होतं का, तसेच व्हेंटिलेटर हे चांगल्या क्वालिटीचे खरेदी केले गेले होते की नाही. नंतर तुमचं रात्रीला स्टाफ जो ड्युटीवर होता तो जागरूक होता की नाही, कारण घटना घडली तेव्हा ताबडतोब जर जागृत असतील तर ते मुलाबाळांना, त्या छोट्या छोट्या बालकांना शिफ्ट करू शकले असते. ते एवढे डेथ न होता कमी झाले असते असं मला वाटतं. त्याची सगळी चौकशी डिटेल झाल्यावरच आपल्याला कळेल. मी आपल्याला सांगतो की आता मगाशी जे आपल्याला सांगितलं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. त्याच्यामध्ये तो व्हेंटिलेटर कुठला वापरला, तो रिप्लेस केला होता काय, अगोदरचा होता, अगोदरचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दलच्या दोष निश्चिती होईल आणि त्या दोष निश्चितीप्रमाणे आपण कारवाई करू. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, यात वाद नाही. त्यावर अपेक्षेनुसार कठोर कारवाईच्या घोषणाही करण्यात आल्या. यथावकाश चौकशीचे कागदी घोडे नाचवून कंत्राटदार किंवा काही कर्मचाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई होईल सुद्धा. पण प्रश्न हा आहे की 3 वर्षांपूर्वी घडलेल्या अग्निकांडानंतरही त्याच रुग्णालयात तशीच घटना होणार असेल तर त्या अपराधाची शिक्षा कुणी भोगायची? निलेश बंगाळेसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, अमरावती.